नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, इन द लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस्ड द कन्सेप्ट रिगार्डिंग द कोनिकल पेंडुलम. ओके, अँड कोनिकल पेंडुलम इज नथिंग बट द सिस्टम, ओके, विच इज सपोर्टेड फ्रॉम द ceiling. Okay, the motion performed by that pendulum is nothing but the horizontal circles, okay, forming a conical shape. That's why the pendulum is called as the conical pendulum. Okay, and we have derived in the last lecture the some important formulas regarding the conical pendulum, such as time period t equals to 2 pi square root of L cos theta divided by g. Okay, the length L cos theta is nothing but the vertical length of that pendulum. G is nothing but the acceleration due to gravity, and 2 pi is nothing but the constant. Okay, and the next formula we derived, that is nothing but the speed. What is the linear speed? What is the angular speed? For the linear speed the formula is square root of rg tan theta. ठीक आहे, आणि अँग्युलर स्पीड एकदम सोपं आहे, कारण की अँग्युलर स्पीड आणि टाइम पिरियडमध्ये रिलेशन आहे. ओमेगा इक्वल्स टू 2 पाय बाय टी. ओमेगा इक्वल्स टू 2 पाय बाय टी. त्याच्यामुळे तुम्ही टाइम पिरियड फाइंड आउट केला म्हणजे अँग्युलर वेलोसिटी फाइंड आउट केली. टाइम पिरियड फाइंड आउट केला म्हणजे तुम्ही फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली, कारण की फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडमध्ये रिलेशन आहे एफ इक्वल्स टू 1 बाय टी. म्हणजे टाइम पिरियड जर फॉर्म्युला केला तुम्ही फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर वेलोसिटी इझिली फाइंड आउट करू शकता. फक्त आपल्याला एक प्रॉब्लेम होता लिनियर वेलोसिटीचा, तो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता, व्ही इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. त्याच फॉर्म्युल्यावर, म्हणजे लिनियर वेलोसिटी म्हणजे काय, स्पीड. लिनियर वेलोसिटी म्हणजे काय, स्पीड. तर त्या स्पीडच्या फॉर्म्युल्यावर एक नीट लेवलचा क्वेश्चन, लक्षात, नीट लेवलचा क्वेश्चन आहे जो AP MCET 2016ला विचारलेला आहे. ओके, म्हणजे जी काय आंध्र प्रदेशची जी काय MCETची एक्झाम झाली होती 2016ला, तेव्हा हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा नीट लेवलचा क्वेश्चन आहे. बघा, तुम्ही सॉल्व्ह करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षातच येतात. बघा काय विचारलेलं आहे, अ पार्टिकल ऑफ अ मास m. ठीक आहे, हा पार्टिकल घेतला ज्याचा मास स्मॉल m दिलेला आहे, इज सस्पेंडेड फ्रॉम अ सिलिंगपासून हा पार्टिकल सस्पेंडेड आहे थ्रू अ स्ट्रिंग ऑफ अ लेंथ L. जी काय स्ट्रिंग यूज केली आहे ज्याची लेंथ किती आहे, L. इफ द पार्टिकल मूव्स इन अ हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ अ रेडियस r. पार्टिकल बघा, सिलिंग आहे, रिजिड सपोर्ट, हा झाला पूर्ण थ्रेड, हा झाला बॉब. ठीक आहे, हा पार्टिकल हॉरिझॉन्टल सर्कल ट्रेस करता, म्हणजे कोणता पेंडुलम झाला, सिंपल पेंडुलम. कोणता पेंडुलम झाला, बघा, कोन सेक्शन तयार होतो. कोणता सेक्शन तयार होतो, कोन सेक्शन, म्हणून याचं नाव कोनिकल पेंडुलम पडलं. तो हॉरिझॉन्टल सर्कल काय करून राहिला, ट्रेस करून राहिला. ठीक आहे, ज्या सर्कलचे रेडियस किती आहे, आर, ॲज शोन इन द फिगर. बघा, तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. देन द स्पीड ऑफ द पार्टिकल, दे आर आस्किंग टू फाइंड द स्पीड ऑफ द पार्टिकल. दे आर आस्किंग टू फाइंड द स्पीड ऑफ द पार्टिकल. तुम्ही डायग्राम बघा, दिस इज रिजिड सपोर्ट. ओके, द पेंडुलम हॅव्हिंग अ थ्रेड ऑफ अ लेंथ कॅपिटल L. ठीक आहे, आणि हा झाला बॉब जो हॉरिझॉन्टल सर्कल ट्रेस करत आहे, ज्याची रेडियस किती आहे, आर. या सर्कलचं सेंटर किती झालं, O. ठीक आहे, आणि जो काय अँगल थिटा, कॉन्स्टंट अँगल राहतो, हा थिटा अँगल कसा राहतो, कॉन्स्टंट. तो अँगल किती आहे, थिटा. ठीक आहे, आपण एक कन्सिडर करू, ही जी काय हाईट आहे, या हाईटला आपण म्हणू H. ओके, बघा, थिटाचा हा झाला अपोजिट साईड. ठीक आहे, आणि थिटाची कोणती झाली, ॲडजसंट, आणि हे काय झालं, हायपोथिनिस. तर राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. क्लिअर. बघा, दे आर आस्किंग टू फाइंड द वेलॉसिटी V. ओके, किंवा स्पीड. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्येच फॉर्म्युला डिराईव्ह करून दिला, RG tan थिटा. स्पीड जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर हाच फॉर्म्युला आहे, स्क्वेअर रूट ऑफ RG tan थिटा. हा युझिंग दिस फॉर्म्युला. बघा, परंतु बघा, स्पीड बघा, RG tan थिटा. तुम्ही आता ऑप्शन्स बघा, ऑप्शन्समध्ये तुम्हाला RG दिसतो, सगळ्या ऑप्शनमध्ये RG दिसते. म्हणजे जी काही गडबड आहे, फक्त तुम्हाला काय, या फॉर्म्युलामध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे युझिंग दिस डायग्राम. ही जर डायग्राम यूज करून आपण जर टॅन थिटा जर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जर यूज केला, टॅन थिटा म्हणजे काही नाही, अपोजिट अपॉन ॲडजसंट. अपोजिट अपॉन ॲडजसंट हा जर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जर आपलं, म्हणजे या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या ऐवजी आपल्याला काहीतरी व्हॅल्यूज घ्यावं लागते. बघा, L आणि R दिसतं तुम्हाला, R इंटू जी दिसतं. बघा, इथं RG सगळ्या याच्यात दिसतं. फक्त हा टॅन थिटा तुम्हाला काय करायचा आहे, रिप्लेस. परंतु हा फॉर्म्युला कसा आला तुम्हाला लक्षात आला पाहिजे. बघा, हा जो काही मास आहे, ते लक्षात. बघा, हा जो काही मास आहे, याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने कोणता फोर्स लागत आहे, हो, mg. हा जो काही मास आहे, याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने कोणता फोर्स लागत आहे, mg. आणि या डायरेक्शनने कोणता फोर्स लागत आहे, टेन्शन. या डायरेक्शनने कोणता फोर्स लागत आहे, टेन्शन. येत आहे ना लक्षात, या डायरेक्शनने कोणता फोर्स लागत आहे, टेन्शन. ठीक आहे, ओके. बघा, इथं अँगल किती क्रिएट झाला, थिटा, की नाही, हा अँगल थिटा. तर याला आपण इथं असं पुढे एक्सटेंड केल्यानंतर, अल्टरनेट अँगल, सॉरी, हे बघा, याला आपण असं इकडे एक्सटेंड केल्यानंतर हा अँगल किती थिटा क्रिएट झाला,
अल्टरनेट अँगल, हा थिटा तर हा थिटा, हा इथे एक्सटेंड केल्यानंतर हा अँगल किती झाला थिटा, त्याच्यामुळे हा झाला टी कॉस थिटा, ठीक आहे, आणि हा काय झाला टी साइन थिटा. म्हणजे जो काही टेन्शन होता त्याला रिझॉल्व केला, हा जो काही टेन्शन होता याला रिझॉल्व केला. हा थिटा होता म्हणून इथं कॉस थिटा आला, आहे की नाही. म्हणजे जो काही ॲडजसंट राहतो थिटाला, जो काही ॲडजसंट साईड राहते रिझॉल्युशनसाठी ती कॉस थिटा राहते आणि अपोजिट काय बनते साइन थिटा. आणि बघा हा झाला टुवर्ड्स द सेंटर, इकडं सेंटर आहे, इकडं काय आहे सेंटर. म्हणजे हा जो काही टी साइन थिटा आहे हा कंपोनंट कशाचं काम करत आहे सेंट्रिपिटल फोर्सचं, कशाचं काम करत आहे सेंट्रिपिटल फोर्सचं. म्हणजे टी कॉस थिटा कोणाला बॅलन्स करत आहे एम जीला, टी कॉस थिटा कोणाला बॅलन्स करत आहे एम जीला. ओके, आणि हा जो काही टी साइन थिटा आहे, टी साइन थिटा कोणाची ड्युटी करताय सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला किती राहते एम व्ही स्क्वेअर बाय आर. हे तुम्हाला मागेही सांगितलं आहे. ओके, हा फॉर्म्युलाच डिराईव्ह करायचा आहे. मग आताही तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की सेंट्रिपिटल फोर्सचा मी फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर बाय आर का यूज केला, कारण की आपल्याला स्पीड फाइंड आउट करायची किंवा वेलॉसिटी फाइंड आउट करायची. म्हणून मी बघा याच्या ठिकाणी मी एम आर ओमेगा स्क्वेअरचा पण फॉर्म्युला यूज करू शकलो असतो, पण हा फॉर्म्युला मी याच्यासाठी यूज नाही करत आहे कारण की मला त्यांनी अँग्युलर वेलॉसिटी विचारलीच नाही. मला काय विचारलं जस्ट स्पीड, स्पीड इज नथिंग बट द लिनियर वेलॉसिटी, दॅट्स व्हाय आय एम युझिंग. ओके, वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला दॅट इज नथिंग बट एम व्ही स्क्वेअर बाय आर. In that formula you can easily see there is a presence of a linear velocity that is nothing but the speed. येतं लक्षात. ओके, बघा मग हा फॉर्म्युला दिस बाय दिस करायचं. बघा कॅपिटल टी गेट कॅन्सल, साइन थिटा बाय कॉस थिटा काय होते टॅन थिटा. चला काही हरकत नाही, एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवायडेड बाय एम इंटू जी, एम एम गेट कॅन्सल. येतं लक्षात. देअरफॉर काय शिल्लक राहिलं टॅन थिटा इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. देअरफॉर आर जी इकडे शिफ्ट कर, देअरफॉर आर जी टॅन थिटा इक्वल्स टू काय शिल्लक राहिला व्ही स्क्वेअर. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन स्क्वेअर घे कॅन्सल, व्हॉट रिमेन्स स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. म्हणजे हे एक प्रोसिजर होती, आपण तिथं सॉल्व्ह केलं होतं. ओके, परंतु तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं की तुम्हाला डायरेक्ट त्या गोष्टी लक्षात ठेवावं लागणार. ओके, ज्यांना ते पुन्हा लिहायचं किंवा लिहिण्याची काही गरज नाही. ठीक आहे, तुम्ही जर लास्ट लेक्चर माझा जर बघितला असेल कोनिकल पेंडुलमवरचा, तर त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी मी डिराईव्ह केल्या. आता जस्ट तुम्हाला वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज इन द गिवन फॉर्म्युला. ओके, गिवन फॉर्म्युला नाही, जो काही फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता लास्ट लेक्चरमध्ये, स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. तुम्ही सगळे जर ऑप्शन बघितले तर सगळ्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला आर आणि जी दिसतं. फक्त तुम्हाला रिप्लेस काय करायचं आहे, हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वी हॅड टू रिप्लेस. ठीक आहे, आणि टॅन थिटा म्हणजे काय होतो, टॅन थिटा म्हणजे काय होते अपोजिट अपॉन ॲडजसंट. ठीक आहे, इथं बघा हा थिटा तर हाही थिटा झाला ना. ठीक आहे, थिटाच्या अपोजिट कोण आहे आर, ॲडजसंट कोण आहे एच. म्हणून आपण टॅन थिटा इक्वल्स टू काय लिहू शकतो बघा, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट फॉर दॅट फॉर्म्युला. ओके, अँड टॅन थिटा is nothing but opposite is nothing but the radius and adjacent is nothing but the height. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. ओके, आता बघा ही झाली तुमचा, हा झाला तुमचा हायपोटेन्शियल, ही झाली ॲडजसंट साईड, ही झाली अपोजिट. ओके, ही झाली अपोजिट ॲडजसंट आणि कशामध्ये बनतो हायपोटेन्युसमध्ये एक रिलेशन राहते की हायपोटेन्युसचा स्क्वेअर इक्वल्स टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, हायपोटेन्युस थेरम. देअरफॉर एच स्क्वेअर इक्वल्स टू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. देअरफॉर एच इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. म्हणजे आपण एचची व्हॅल्यू काढली, ही एच व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. देअरफॉर टॅन थिटा इक्वल्स टू आर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. ही टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्ही या इक्वेशन वनमध्ये पुट करा. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ आर जी, टॅन थिटाची व्हॅल्यू आर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, आर इंटू आर, आरचा स्क्वेअर. ओके, स्क्वेअर रूटमध्ये आहे, बाहेर आल्यावर काय होते जस्ट आर. देअरफॉर आर स्क्वेअर रूट ऑफ जी डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. दिस इज द स्पीड or the linear velocity for that particle which is tracing horizontal circle while attaching to the rigid support via string. बघा आर स्क्वेअर रूट ऑफ जी, बघा आर बाहेर राहणं महत्त्वाचं आहे. बघा इथं जी दोन ठिकाणी बाहेर आहे, हे दोन ऑप्शन्स चालले गेले. ओके, आर स्क्वेअर रूट ऑफ जी, त्याच्यात स्क्वेअर रूट एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. ठीक आहे, इथं स्क्वेअर रूट नव्हता म्हणून हा ऑप्शन काय झाला कॅन्सल. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी द करेक्ट वन फॉर द गिवन एक्झाम्पल. नीट लेवलचा क्वेश्चन आहे, कारण की काय होतं ना, हे असे जेव्हा तुम्ही ऑप्शन्स बघता ना, आपला प्रॉब्लेम काय होतं ना की आपण जेव्हा न्यूमरिकल्सचे ऑप्शन्स बसतो, जसं की 20 मीटर पर सेकंड, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, असे जर ऑप्शन्स बघितलं आपल्याला काढण्याची इच्छा होते की आपली एक टेंडन्सी राहते नॅचरल, हे असे जर
फॉर्मॅलिझम फॉर्ममध्ये जर ऑप्शन्स राहिले तर आपण क्वेश्चन असाच सोडतो. ओके, म्हणून हा नीट लेवलचा क्वेश्चन आहे, म्हणजे एकदम सिम्पल काही क्वेश्चन नाही आहे. हे सगळं ॲडजस्टमेंट करता आला पाहिजे किंवा हा तर फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर कट लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर बघा टॅन थिटाचा रेशो यूज करून इथंच आपण थांबलो नाही ना, इथंच आपण थांबलो का नाही, याच्या लक्षात आपण एचची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला युझिंग द हायपोथेनियस थिअरम. इज इट राईट? ओके, नाउ सी द सेकंड क्वेश्चन फ्रॉम दिस व्हिडिओ. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, फ्रॉम नीट 2019 एक्झाम. नीट 2019ला जी काही एक्झाम झाली होती त्यामधला क्वेश्चन आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. नीटचा म्हणजे तो क्वेश्चन महत्त्वाचा राहणारच आणि अतिशय सिम्पल कॉन्सेप्टवर आहे. ठीक आहे, बघा, अ ट्रक इज स्टेशनरी, ओके, अँड हॅज अ बॉब सस्टेंडेड बाय द लाईट स्ट्रिंग इन अ फ्रेम अटॅच टू द ट्रक. ठीक आहे, समजा एक ट्रक आहे, त्या ट्रकचा एक जो काही समजा सिलिंग आहे किंवा एक रिजिड सपोर्ट आहे, तिथं समजा काय एक बॉब सस्पेंडेड केलेला आहे. ठीक आहे, समजा हा आपण एक बॉब करूया, जो इथं अँगल किती आहे, थिटा. चला, काही हरकत नाही. ओके, किंवा एक काम करूया, फक्त असाच बॉबच दाखवू. ठीक आहे, बॉबच दाखवू ज्याचा मास किती आहे, यम. ओके, ट्रक आहे, ह्या ट्रकच्या आतमध्ये गोष्ट सुरू आहे. ठीक आहे, आता इथं काही मी ट्रक काढणार नाही, ट्रकच्या आतमध्ये जो काही सस्पेंडेड बॉब आहे तो दाखवता येणार. फक्त लक्षात ठेवा ही जी काही पूर्ण गोष्ट सुरू आहे ट्रकच्या आतमध्ये, आणि तो ट्रक कसा आहे, स्टेशनरी. सुरुवातीला जो काही ट्रक आहे स्टेशनरी म्हणजे काय, तो रेस्टवर आहे. तो जो काही ट्रक आहे, ओके, विच इज ऑन द रेस्ट पोझिशन, विच इज इन द स्टेट ऑफ रेस्ट. A truck is stationary and has the bob suspended by the light string in the frame attached to the truck. Full stop. The truck suddenly move. Okay. तो सुरुवातीला ट्रक कसा होता, रेस्टवर होता. आता सडनली तो काय होणार, मूव्ह होणार. ठीक आहे, टू द राईट म्हणजे उजव्या साईडला, विथ अन ॲक्सेलरेशन ऑफ ए. जे काही ट्रकचं ॲक्सेलरेशन राहणार ते ए. द पेंडुलम विल टिल्ट, म्हणजे तो पेंडुलमचा जो काय अँगल ऑफ इन्क्लिनेशन बनणार तो कुठं राहणार, म्हणजे पेंडुलम कोणत्या साईडला येणार. ओके, आणि पेंडुलमचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय राहणार. बघा, एकदम सिम्पल आहे. तुम्ही पण गाडीत हे एनर्शियाचा कॉन्सेप्ट आहे. ॲक्च्युली हा कशाचा कॉन्सेप्ट आहे, एनर्जी आहे. एनर्जी म्हणजे काय, स्टेटला अपोज करणे. एनर्शिया इज द प्रॉपर्टी. काय म्हटलं मी, एनर्शिया इज द प्रॉपर्टी टू अपोज द स्टेट. ओके, म्हणजे बघा, जसं तुम्ही बसमध्ये बसलेला आहे, समजा सडनली जर बस सुरू झाली, तुम्ही मागे जाता, तुम्ही स्टेट ऑफ रेस्टला होता. ओके, बस पुढे चालली म्हणजे सडनली जर बस सुरू झाली म्हणजे बस कशामध्ये येतात, स्टेट ऑफ मोशन. म्हणजे तुम्ही स्टेट ऑफ रेस्टमधून कशात चालले, स्टेट ऑफ मोशन. तर त्याला तुम्ही थोडंफार काय करता, अपोज. दॅट अपोजिशन इज नथिंग बट द एनर्शिया. मग सेम तुम्ही करता तर सेम पेंडुलम करणार. ठीक आहे, बस पुढे गेल्यानंतर राईट हँड साईडला गेल्यानंतर तुम्ही बॅक हँड साईडला येणार. बस फॉरवर्ड जेव्हा मूव्ह देते तेव्हा तुम्ही कशी मूव्ह होता, बॅकवर्ड. ठीक, मग इथे जो काही ट्रक आहे तो राईट हँड साईडला मूव्ह होणार आहे. त्याच्यामुळे हा जो काही पेंडुलम आहे तो कुठे मूव्ह होणार, लेफ्ट हँड साईडला. कुठे मूव्ह होणार बेटा, लेफ्ट हँड साईडला. बघा, हा पेंडुलम लेफ्ट हँड साईडला मूव्ह झाला आणि अँगल किती तयार केला त्यांनी, थिटा. इथे लक्षात, लेफ्ट हँड साईडला का बरं आलं लक्षात आहे. जेव्हा तुम्ही बसमध्ये बसता, बस जेव्हा फॉरवर्ड मूव्ह होते तेव्हा तुम्ही कशी मूव्ह होता, बॅकवर्ड. इथं त्यांनी काय म्हटलं, राईट हँड साईड. तर तो कुठं मूव्ह होणार, लेफ्ट हँड साईडला. कारण की तुम्ही ऑब्झर्व करताय ना, तुम्ही काय करताय, ऑब्झर्व. इथपर्यंत काही हरकत नाही. ठीक आहे, तर तो कुठे मूव्ह झाला बेटा, लेफ्ट हँड साईडला. बघा, टू द लेफ्ट, टू द लेफ्ट, टू द लेफ्ट, टू द लेफ्ट, म्हणजे सगळ्या ऑप्शनमध्ये टू द लेफ्ट आहे. म्हणजे तुम्हाला आता काय बघावं लागतं, थिटा. थिटा इज नथिंग बट काय, अँगल ऑफ इन्क्लिनेशन्स. थिटा तुम्हाला काय बघितलं, थिटा म्हणजे इथं काय दिलं आहे तुम्हाला, अँगल ऑफ इन्क्लिनेशन्स. तुम्हाला हा थिटा बघायचा आहे, या थिटाची व्हॅल्यू काय येऊ शकते. तो हे तर आपल्याला सगळा क्लिअर, म्हणजे एनर्शियाचा जर आपण रूल वापरला किंवा जे काही एनर्शियाची आपण प्रॉपर्टी यूज केलं, सगळ्यांना कळतं की तो लेफ्ट हँड साईडला येणार. ठीक आहे, फक्त जो काही थिटा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, जो काही अँगल ऑफ इन्क्लिनेशन क्रिएटेड बाय दॅट सिम्पल पेंडुलम, दॅट वी हॅव टू फाइंड इट. ओके, देन इट विल बी द क्लिअर, देन वी कॅन चेक द ऑप्शन्स. ठीक, नाव सी. बघा, सुरुवातीला याच्यावर जे काही फोर्सेस लागतात ते आपण फोर्सेस काढण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता हा लेफ्ट हँड साईडला मूव्ह झाला म्हणजे याच्यावर काही ना काही फोर्स लागला. हा लेफ्ट हँड साईडला मूव्ह झाला म्हणजे याच्यावर काही ना काय लागला, फोर्स. फोर्सचा काय राहते फॉर्म्युला, मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, आता हा जो काही मूव्ह झाला, ओके, त्याच्यासाठी आपल्याला ॲक्सेलरेशन दिलेला आहे. मूव्ज टू द राईट विथ अन ॲक्सेलरेशन. जेवढ्या ॲक्सेलरेशनने ट्रक मूव्ह झाला तेवढ्याच ॲक्सेलरेशन हा मागे आला. म्हणजे याचा फोर्सचा काय फॉर्म्युला झाला, म्हणजे याच्यावर जो काही फोर्स लागत आहे तो किती लागत आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. जेवढ्या ॲक्सेलरेशनने ट्रक पुढे मूव्ह झाला तेवढ्याच ॲक्सेलरेशन हा मागे आला. म्हणजे याच्यावर फोर्स किती अप्लाय झाला, एम इंटू. ठीक आहे, आणि मास असल्यामुळे याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने किती फोर्स राहणार आहे, एमची. मास असल्यामुळे याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने किती फोर्स राहणार आहे, एमची.
इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा समजा मी याला जर असं पुढं जर एक्सटेंड केलं, ओके, हा जर बघा हा रिजिड सपोर्ट, ठीक आहे, आणि हा जो काही इथं अँगल तयार झाला, हा अँगल किती तयार झाला, थीटा. ठीक आहे. आणि टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट कोणता पोज राहतो, टेन्शन. टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट कोणता पोज राहतो, थीटा. बघा हा थीटा आहे तर हा पण अँगल किती राहणार, थीटा. बघा मी हे थोडी साईड काय करतो आता, एक्सटेंड. हा थीटा आहे तर हा थीटा काय झाला, हा थीटा आहे तर हा राहणार थीटा. बघा हा थीटा आहे तर हा थीटा आहे, इथं लक्षात, ट्रिग्नोमेट्री लक्षात येत आहे ना, हा थीटा तर हा थीटा. कारण की असं आहे समजा, इथं जर तुम्ही अशा दोन लाईन्स काढला याला, हा थीटा तर हा पण किती राहणार बेटा, थीटा. आणि हे दोन काय झालं, अल्टरनेट अँगल, त्याच्यामुळे हा थीटा तर हा थीटा. ठीक. आणि टुवर्ड्स द टेन्शन कोणता, सॉरी, टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट कोणता फोर्स राहतो, टेन्शन. मग आता हा टेन्शन फोर्स आपल्याला रिझॉल्व्ह करायचा. बघा थीटा आहे म्हणून हा इकडला काय झाला बेटा, टी कॉस थीटा. ओके. आणि इकडे काय झालं, टी साइन थीटा. इथं लक्षात, हा जो काही टेन्शन होता रिझॉल्व्ह केला. इथं थीटा होता म्हणून वरचा कॉस थीटा झाला, हा काय झाला, साइन थीटा. म्हणजे टी कॉस थीटा किंवा टी साइन थीटा, याला लक्षात, टी साइन थीटा कोणाला बॅलन्स करतो, एम एला. आणि टी कॉस थीटा कोणाला बॅलन्स करतो, एम जीला. टी साइन थीटा कोणाला बॅलन्स करतो, एम एला. आणि टी कॉस थीटा कोणाला बॅलन्स करतो, एम जीला. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, थीटा अँगल ऑफ इन्क्लिनेशन. बघा हा झाला इक्वेशन फर्स्ट, हा झाला इक्वेशन सेकंड. नीटचा क्वेश्चन आहे, काळजीपूर्वक सॉल्व्ह करायचा आहे. बघा इक्वेशन 1/2 जर केलं आपण, इक्वेशन 1 डिवायडेड बाय जर 2 केलं, कॅपिटल टी गेट कॅन्सल, साइन थीटा बाय कॉस थीटा काय होते, टॅन थीटा. ठीक आहे. इथं बघा स्मॉल एम गेट कॅन्सल, ॲक्सेलरेशन ऑफ अ ट्रक डिवायडेड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. तुम्हाला पाहिजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन थीटा. बघा इथं टॅन आला, काय आला, टॅन. बघा दोन ऑप्शनमध्ये साइन आहे तर हे दोन ऑप्शन्स ॲज इट इज कॅन्सल झाले. ठीक आहे. जर तुम्हाला जर थीटा काढायचा असेल तर काय करतो आपण, taking tan inverse on both side, tan and tan inverse get cancelled, what remains on the left hand side, just a theta. Therefore tan inverse of acceleration of a truck and the acceleration due to gravity, म्हणजे जो काही वर राहतो तो ॲक्सेलरेशनचा ट्रकचा पाहिजे आणि खाली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. बघा तुम्ही हे इथं बघू शकता, नीटचा क्वेश्चन होता. ओके. आणि जस्ट तुम्हाला फोर्सेसचे कंपोनंट रिझॉल्व्ह करायचे होते, खूप काही मोठी गोष्ट नव्हती. ओके. म्हणजे सोपं होतं, म्हणजे असं नाही म्हणू शकतो एकदम क्लिअर सोपं होतं, पण नीट लेवलचा क्वेश्चन आहे आणि तो सोपा होता. म्हणजे याच्यात खूप काही म्हणजे मोठी अशी कथा काही तुम्हाला टाकण्याची गरज नव्हती. जस्ट त्यांनी सांगितलं ती मॅटर यूज करा आणि थोडंफार फिजिक्सचं डोकं लावा. ओके. बघा तर तुम्हाला अशीच जर व्हिडिओ आवडत चालले सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.